नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलतोय बीडमध्ये जे काही मागच्या वर्षी झालं होतं. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे राईट हँड समजले जातात त्यांना अटक करण्यात आली पुण्यामधून. ते ज्यावेळेस ते फरार म्हणून घोषित केले नंतर त्यांना अटक झाली आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे हे जेव्हा जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार सभा त्यांनी चालू केल्या गेला त्यावेळेस त्यांनी अक्षरशः बोलण्याच्या ओघामध्ये असू द्या किंवा त्यांच्या मनातलं काही असू द्या ते त्यांनी सांगितलं की आपल्यातला एक माणूस सध्या आपल्यात नाहीये अशी खंत व्यक्त केली. त्यावरनं निश्चितच एक वर्ष गप्प असलेले धनंजय मुंडे आत्ताच का बोलतायत. निश्चितच निवडणुका जवळ आहे, नगर परिषदेच्या निवडणुका तोंडाशी येऊन ठेपलाय, त्यावरूनच त्यांनी ही अशी कमेंट केली असंही म्हणू. परंतु कमेंट करण्याची गरज काय पडली, कारण एक वर्ष वाल्मिक कराड यांच्यावर काहीही न बोललेले धनंजय मुंडे आता या निवडणुकीच्या वेळेस का बोलतायत, त्यामागे काय इश्यू आहे. अजित पवार यांच्या पक्षाने त्यांना स्टार प्रचारक नेमलं तरीही अजित पवार यांनी ज्यावेळेस बीडमध्ये सभा घेतायत त्यावेळेस ते तिथून त्या सभांनाही दांडी मारतायत. सो यामागचं राजकारण आणि यामागच्या ज्या गोष्टी आहेत, राजकारणातल्या जी काही ज्या गोष्टी आपल्याला वेळ गेल्यावरच कळतं, ह्याबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्हीही या विषयाबद्दल इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त करा. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड जसा संतोष देशमुख यांच्या आरोपांमध्ये त्यांच्या आरोपपत्रामध्ये ज्यावेळेस त्यांचं नाव आलं तेव्हापासून धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं. त्यांचं मंत्रिमंडळातलं पदभारही त्यांच्याकडनं त्यामुळे गेला. बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पदही त्यांच्यापासून गेलं. परंतु एक वर्ष एकही शब्द न बोलणारा माणूस आज सभेमध्ये हे शब्द बोलतोय. निश्चितच कुठेतरी वाल्मिक कराड जे उजवे बाजू, जसं पंकजा मुंडे बोलल्या होत्या की धनंजय मुंडेचं एक पालही न हलणारा, ज्याच्यामुळे एकही पानही हलत नाही असा वाल्मिक कराड, असंच गोष्टी आपल्याला आता पुढे येत आहेत. आणि ते वाल्मिक कराड हे जेलमध्ये आहे, न्यायालयीन प्रविष्ट मामला आहे, खटला चालू आहे. उज्ज्वल निकम त्याच्यावरती सरकारी वकील म्हणून काम करतायत. आणि एवढं जर असूनही जर धनंजय मुंडे यांना खंत वाटत असेल त्यांची, तर उघडपणे धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड राईट हँड असल्यामुळे कुठेतरी त्याच्या मागे धनंजय मुंडे यांचीही प्रेरणा होती का की तुम्ही वागा, जसं लागेल तसं मी आहेच. कारण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या खुनाचा कटही त्यांनी पुढे घेतला, परंतु त्याच्यावरही त्यांनी नार्को टेस्ट करा, हे करा, आणि त्यानंतर पुन्हा ते गायब झाले. निश्चितच धनंजय मुंडे कुठेतरी म्हणजे जे विघातक गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना पाठीशी घालतायत का किंवा त्यांना ते तयार करताय का. बीडचा बिहार झाला हे ज्यावेळेस म्हणणं गेलं अंजनी दमानिया यांच्याकडनं, त्यावेळेस खरंच अशी परिस्थिती आहे का. कारण जेव्हा एखादा राजकारणातला एवढा मोठा नेता जर असं करत असेल, असं वागत असेल, आपली दडपशाही व्हावी म्हणून काही लोकांना पाठीशी घालत असेल तर निश्चितच चुकीचं आहे. वाल्मिक कराड यांचा जेव्हा रिझल्ट येईल, ज्यावेळेस ते निर्दोष होतील त्यावेळेस बोलले तर ठीक आहे, परंतु न्याय प्रविष्ट असताना उगाच निवडणुका डोक्याशी ठेवून कुठेतरी अशी वक्तव्य करणं निश्चितच चुकीचं आहे. मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया यांनी त्याच्यावर वक्तव्यही केलंय, त्याच्या वक्तव्याचा समाचारही घेतलाय, आपणही घेतोय. परंतु कुठेही सोशल मीडिया असू द्या किंवा एकही राजकीय नेता या बाबतीत बोलायला तयार नाहीये. हे विशेष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्याकडे काय म्हणजे यांचा पक्षातलं काय चाललंय माहित नाही. परंतु धनंजय मुंडे यांना जर एवढी वक्तव्य करूनही ते आता परत वादाच्या भोवऱ्यात येणारच आहेत. परंतु तरीही पाठीशी घालत असेल अजित पवार तर निश्चितच अजित पवार यांचीही कुठेतरी आपण जे म्हणतो स्वाभिमान किंवा आत्मसन्मान या गोष्टी, आत्मचिंतन या गोष्टी करण्याची गरज आहे अजित पवार यांना सुद्धा. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.